नाहीये, कारण मानसिक स्ट्रेस सगळ्यात जास्त आहे मला. आणि अशा परिस्थितीमध्ये काही केल्या काही होत नाही, तेव्हा एकच औषध आहे, ते म्हणजे योगा. योगाशिवाय पर्याय नाही. आणि त्यासाठी पळसवीनगर योग वर्ग घेऊन येत आहे एक सुंदरशी छोटीशी नाटिका, योगाचे महत्व. योगाचे महत्व. करेंगे भाई करेंगे, रोज योगा करेंगे, आएंगे भाई आएंगे, योगा का महत्व बताएंगे, आएंगे भाई आएंगे, योगा का महत्व बताएंगे. या नाटिकेचे पात्र परिचय आम्ही करून देत आहोत. प्रथमतः नमस्कार, मी या नाटकातील सामाजिक कार्यकर्ता. नमस्कार, या नाटकातील मी शेजारी. नमस्कार, मी या नाटकातील ननंदबाई. नमस्कार, मी ह्या नाटकातील सासूबाई. नमस्कार, मी आहे नाटकातील शेजारी. नमस्कार, मी या नाटकातील पिंकी. नमस्कार, मी या नाटकातील सुरबाई. नमस्कार, मी या नाटकातील डॉक्टर. काय करतेस तू? झाला की नाही तुझा अभ्यास? मी नाही करत अभ्यास. मला कंटाळा आलाय अभ्यास. मी नाही करणार अभ्यास. मला लक्षातच नाही राहत अभ्यास तिथं. मी नाही करणार. मी नाही करणार अभ्यास वगैरे. मला नाही येतो अभ्यास. मला नाही यायचा अभ्यास. मला कंटाळा आलाय अभ्यासाला. माझ्या काही लक्षात नाही राहत ते. मग आता काय करायचं? आपण डॉक्टरकडे जायचं का? मग डॉक्टर तुला हो, काय चाललंय तुमचं? डॉक्टरांकडे जायची गरज नाही. तुला योगासनाची गरज आहे. आणि योगामध्ये प्राणायाम आणि ध्यान मुद्रा जर बसते तर तुझी खरंच चांगली राहील आणि तिचा अभ्यास उत्तमरित्या ती करेल. मी दाखवू का योगासने? हो हो चालेल. काही दिवसानंतर आई आई बघ माझा रिझल्ट. मी फर्स्ट झाली आहे. वा वा बेटा, छान केलं.
ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सुनबाई, अगं ये सुनबाई, अगं चष्मा कुठे हरवलाय माझा, मला मिळतच नाहीये. तर तर तू शोध बघ बरं जरा कुठे ठेवलाय ते. हल्ली ना माझी स्मरणशक्ती पण कमी होत चाललेली, आठवतच नाहीये काय वस्तू कुठे ठेवते तेच लक्षात येत नाही बघ. शोध बरं जरा. आई तुम्हाला एक सांगू का? आई मी योगाला जाते तुम्हाला माहित आहे ना. तर तिथे त्या योग वर्गामध्ये ना तुमच्या वयाच्या भरपूर महिला येतात आणि त्यांना बरेचसे प्रॉब्लेम होते आणि ते आता एक एक कमी व्हायला लागले. त्यांना एवढा छान फरक पडतोय की आमच्या आधी ते योगाला घेऊन बसतात आणि म्हणतात की कधी योगाला चालू होणार आहे. तर माझं एक ऐकायचं आई, हल्ली तुमची ना स्मरणशक्ती फार कमी होत चालली आणि पायाचे दुखणे वगैरे, कमरेचे दुखणे वगैरे, पण तुम्हाला झोप पण येत नाही. तर माझं ऐकत असाल ना तर तुम्ही माझ्यासोबत योगाला चला. नक्कीच मला योगाला यायला नक्कीच आवडेल. आणि त्या योगामध्ये ना आम्हाला कपालभाती आणि अनुलोम विलोम शिकवतात की ज्याने आपली स्मरणशक्ती वाढते. मला जेवढं जमलं तेवढं तुम्हाला शिकवते. शिकाल का माझ्याकडून? मला आवडेल शिकायला. बसा मग मी तुम्हाला अनुलोम विलोम कपालभाती करायला शिकवते. पाय जर दुखत असेल ना तर पाय असे मोकळे करून बसा तरी चालेल. असा पाय ठेवा. ठीक आहे. आता आपण अनुलोम विलोम करू. असं करा. बरं हे आपण अर्धा तास करायचं आणि यानंतर काय काय कपालभाती. ठीक आहे. कपालभाती करताना कोणतं श्वास झटकायचा आहे. ठीक आहे. बरोबर करते का बघ. सकाळी सकाळी नुसती लावली फुसफुस कमी गरीबनी काही काम दाम माहिती नाही तुम्हाला. सकाळी सकाळी लोक काय कामं करतात आणि दोघी फुसफुस करतात. काय काय तुला काय कळतं का? हिच्या नादी लागते तू. काय ग बहिणी, तूच माझ्या आईला हे फुसलवलं ना. तूच योगाचं काय माझ्या आईच्या डोक्यात टाकलं ना. अहो बस ऐकता का? अहो हल्ली की नाही आईची स्मरणशक्ती फार कमी झाली. इथे वस्तू ठेवतात आणि लगेच विसरून जातात. म्हणून मी म्हटलं की आमच्या योगामध्ये चला. ती आली योगावाली. आईला पण टोचणार जाऊन दिला. आता सकाळी उठून 4 कामं करत जा. 4 कामं केल्या तर योगा करायची वेळ नाही पडणार. मोठी आली योगावाली. कंबर गेली ग, माझी कंबर गेली ग. वहिनी ये ग, मला आई त्यांना आपण दवाखान्यात घेऊन जाऊ चला लगेच. आई ग, अरे देवा रे, देवा देवा देवा, वाचव रे मला. काय केलं रे हिने मला काय माहिती. अरे देवा देवा. डॉक्टर, अहो डॉक्टर, अहो
वहिनी अगं ये वहिनी तर काय करू रे, मला कुठे जायला नाही सांगितलं, काय करू. हे वहिनी वहिनी ऐक ना, तुला एक विचारू का. अगं डॉक्टरने मला कुठेच बाहेर जायला नाही सांगितलं आणि सांगितलं का मानेला आणि कमरेला पट्टा बांधा, पण मला नाही ना ते कुत्र्यासारखं पट्टे लावून फिरायचं. एक काम कर ना, तू योग वर्गात जाते ना, तू एवढ्या जणांना फरक केलाय तर मला पण कमरदुखीवर मानदुखीवर काहीतरी व्यायाम सांग ना, देव तुझं भलं करेल. अहो आमच्या योगामध्ये सुद्धा ना कमरदुखी आणि मानेच्या मणक्यावरती सुंदर अशी आसनं आहे, ती केल्याने ना आपल्याला कमरदुखीचा त्रास कधीच होणार नाही. आणि जर झालाच असेल तर तो बरा होतो. मी तुम्हाला एक आसन करून दाखवते, तुम्ही ते जर तुम्ही नियमित केलं ना तर तुम्हाला फार बरं वाटेल. ठीक आहे, या आपण भुजंग आसन बघू. बघा अशा पद्धतीने तुम्ही भुजंगासन केलं ना की आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये जो गॅप आलेला असतो ना तो बरा होतो. यासाठी कोणत्याही डॉक्टरची गरज लागणार नाही. असं जर तुम्ही नियमितपणे केलं ना तर तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही. काही दिवसानंतर अरे वा, इतकी छान वाटते, रिलॅक्स वाटते. माझी कंबर पाठ खूप छान झाली आणि त्याचं श्रेय माझ्या वहिनीला. का ग आई, माझी गुणाची ग वहिनी. करेंगे भाई करेंगे, रोज योगा करेंगे, आएंगे भाई आएंगे, योगा का महत्व बताएंगे, आएंगे भाई आएंगे, योगा का महत्व बताएंगे. आई आई हो ताई आहे का घरात. वाकरच आहे का? या या या, बऱ्याच दिवसातून आल्या हो. अहो माझी शुगर सहजच भेटायला आहे. बसा आले ना, या बसा. आपण आधी आपल्याला चहा करते बरं. मला काही शुगर आहे ना, बरं मग थोडा करा तर मग मी साखरेचा करा. शुगर आहे हो. कधी हो? हो का? ताई माझं एक ऐकाल का? म्हणजे आमच्या घरातच उदाहरण तुम्हाला देते. आमच्या सासूबाई नाही का, त्यांना म्हणजे स्मरणशक्ती त्यांची कमी होत चालली होती. त्यांना सारखं विसरायला पाहिजे आणि गुडघेदुखी कमरदुखी छोटे मोठे आजार सुद्धा, आणि त्यांना झोप पण लागत नव्हती. तर आधी तर मला त्या कुठे तुझ्या योगाला जाऊ नको, पण ते यायला लागलं माझं ऐकायला. आणि आता त्यांना फार फरक पडलाय. त्याचबरोबर आमच्या वंश त्याचं सारख्या सासूबाईंना बोलवत असायच्या की रिकाम टेकडी फिरायला जाते, तिला घरातली कामं नको. आणि त्यांच्याशी काय झालं, त्यांची कमरेमध्ये गॅप सांगितला डॉक्टरांनी. आणि मग त्यांनाही मी आमच्या योगामध्ये घेऊन गेले आणि त्यांना पण फार फरक पडलाय. तर माझा एक ऐकाल का, तुम्हाला शुगर आहे ना, तर बघा जर का तुम्ही मेडिकलची औषधं जर खाल्ली ना तर तात्पुरता तुम्हाला फरक पडेल. पण जर तुम्ही योगामध्ये आला, योग आसने प्राणायाम जर केली ना तर तुम्हाला दीर्घकाळाचा असा फायदा होणार आहे. तर माझा ऐकत असाल तर माझ्यासोबत माझ्या योग वर्गात चला. तर बघा योगा डायबिटीससाठी आपल्याकडे प्राणायाम आहेत, आसनं आहेत, ते तुम्हाला मी करून दाखवते. ते तुम्ही निरंतर केलं ना की तुम्हाला फायदाच होईल. गोळ्या औषधं खाण्यापेक्षा केमिकलचे मी येईल योगाला. काही दिवसानंतर माझे रिपोर्ट अशी नॉर्मल आले. गोळ्या औषधं खाण्यापेक्षा मी योगाला येईल. आता निरंतर योगाला येत चला. रोज योगा करेंगे, आएंगे भैया आएंगे, योगा का महत्व बताएंगे, आएंगे भैया आएंगे, योगा का
लोकांचे म्हणजे आजार बरे झाले. तर माझी मुलगी आहे 8वी शिकत आहे, पण तिची उंची कमी असल्यामुळे ती कुस्तीतच वाटते. तर तिची उंची वाढण्यासाठी काय उपायांची भरपूर उपचार केले, पण काही इलाज झाला नाही. तुमच्याकडे काय असं उपाय मला सांगा ना. 8वीला आहे म्हणजे कमीच वय आहे ना. बघा, कमी वयामध्ये जर आपण व्यवस्थितपणे आसनं केली, योग्य अशी आसनं केली, तर आपली उंची सुद्धा वाढते. मग आपल्या योगामध्ये याचा सुद्धा उपाय आहे. आपण जर रोज ताडासन नियमितपणे केलं तरी आपली उंची जी आहे ती वाढते. तर तुमच्या मुलीला आपल्या योग वर्गात घेऊन या आणि रोज ताडासन करतात ना, ते जर तुम्ही नियमितपणे केलं तर तिची उंची नक्की वाढणार आहे. मी तुम्हाला दाखवते ताडासन कसं करतात. बघा, अशा पद्धतीने जर आपण ताडासन केलं की तिची उंची नक्की वाढेल. काही दिवसानंतर हो ताई, आहे का तुम्ही घरात? मला नाशिकाची गोष्ट सांगायची. तुम्ही योगाचं आसन दाखवलं ना ताडासन, तो आसन केल्यामुळे ती माझी मुलगी रोज आसन करते, तसं तिची उंची आता वाढली, भरपूर उंची वाढली.